आजच्या या सभेनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय मोठे दादा, आदरणीय मदन दादा, शिवसेना नेते संभाजी शिंदे, वाघमारे कुटुंबीय, युवासेनेचे इंगळे, सगळे उमेदवार, माळेवाडी भागातील सर्व वडीलधारी नेते मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेले बंधू भगिनी, नवीन पिढीला माहीत असावं म्हणून सांगतो, अकलूजचा जो जुना आवाका होता बऱ्याच नवीन पिढीला माहीत नाही. जुना अकलूज हे अकलूज, चौंडसवाडी, यशवंतनगर, माळेवाडी, माळेनगर, सवतगाव, बागेचेवाडी, संग्रामनगर, आनंदनगर हे जुना अकलूज होते. क्षेत्रफळाने अत्यंत मोठं असं गाव आपलं होतं आणि हे ग्रामपंचायतला झेपणार नाही म्हणून त्यावेळेस दादांनी या 9 ग्रामपंचायतीची निर्मिती केली. अनेक लोकांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली या माध्यमातून. आता गाव वाढत चाललं आणि ग्रामपंचायतचा सुद्धा निधी कमी पडायला लागला. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन नगरपालिका करायचं आपण ठरवलं आणि आज गेल्या 5 वर्षामध्ये नगरपालिकेची परवानगी आली, परंतु इलेक्शन झालं नाही आणि आता इलेक्शन लागलं. तरुण पिढी ही आणि सगळ्याच पिढ्या या ऐतिहासिक मतदार आहात तुम्ही सगळेजण, की नगरपालिकेचं पहिलं मतदान तुम्ही सगळे मिळून करताय. अनेक मतदान केलेत. अकलूजच्या इतिहासामध्ये कोरलं जाईल की या मतदाराने पहिलं मतदान या नगरपालिकेसाठी केलं. ग्रामपंचायतला मर्यादा होत्या निधीच्या. नगरपालिका म्हणले की त्याला स्वतंत्र खाते आणि त्या पद्धतीनं निधी मिळतो. तसं बघायला गेलं तर आपण अ वर्गात गेलो असतो, परंतु 2011ची जनगणना धरल्यामुळे आपण ब वर्गामध्ये राहायचो. अच्या अजून सुविधा वेगळ्या, निधी वेगळा आहे. परंतु आता या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती निधी या ठिकाणी यायला. आदरणीय रणजितदादांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 600 कोटी रुपये आपल्या गावासाठी आलेले आहेत. ते अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे, पाणी पुरवठ्याचं आहे आणि त्याच पद्धतीनं रस्त्यांसाठी सुद्धा निधी उपलब्ध झालेला. जुन्या पिढीला माहीत असेल इथं बसलेल्या कैलासवासी नारायण बाबाजी एकतपुरे, कुंडीबा सकाराम फुले, महादेव कृष्णा बनकर, शंकरदाजी फुले, अप्पाजी रामाजी फुले, कोंडीबा यशवंत नरोटे, बाबूराव तात्या एकतपुरे, राव नाना फुले, मारुतीभाऊ फुले, आप्पा कृष्णा एकतपुरे, रामचंद्र बाजी एकतपुरे, रामचंद्र अप्पाजी एकतपुरे, लक्ष्मण रामा फुले, आप्पा बाबू फुले, ही सगळी सहकर्मशींची सहकारी मंडळी. मी आता जालनेंद्र भाऊंबरोबर बोलत होतो, त्यांनी जुन्या आठवणी सांगितल्या आम्हाला की आपली महाशिवरात्रीची यात्रा पहिल्यांदा इथं भरत होती, परंतु जागेअभावी लोकसंख्या वाढत जसं जाईल तसं मग आपल्याला तिथं पर्वतीनं जागा मिळाली, खाली तिथं भरवायला सुरुवात झाली. कायम विकास कसा होईल या दृष्टिकोनातून जुन्या पिढीतली नेते मंडळी राहिली. ही जी नावं सगळी घेतली, ही गावचं सल्ला द्यायचं काम आदरणीय सहकर्मशींना ही मंडळी करायची.
गावचा एकोपा टिकवायचं काम ही मंडळी करायची. अजून सुद्धा सांगते सगळेजण, कोंडोबा फुले यांच्या घरी महिन्याला कोण ना कोण जेवायला असायचं. त्यांच्या घरचं जेवणच एवढं उत्कृष्ट पद्धतीचं असायचं की सगळेजण यायचे घरातले. प्रेम जिव्हाळा एवढा होता सगळ्यांचा, आणि तो अजूनपर्यंत टिकून आहे आणि तो पुढेही टिकवायचा आहे आपल्याला. अकलूजसाठी आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून या बॉडीला निवडून दिल्यानंतर आपल्याला मगाशी शिवबाबांनी सांगितलंच असेल, 100 बेडचं हॉस्पिटल निर्माण करायचं आहे. युवा पिढीसाठी प्रत्येक चौकामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाण आहेत तिथं मोफत वायफाय द्यायचं आहे आपल्याला. त्याच पद्धतीनं परवा मी सयाजी आम्ही बसलो होतो कृष्णप्रिय हॉलला, आणि अकलूज मधील काही 400-500 मुलं मुली आले, तरुण जे नवीन मतदार आहेत, आणि या सगळ्यांनी काही सूचना केल्या आम्हाला. त्यातल्या त्यात विशेषतः मुलींनी जी मागणी केली की आम्हाला शाळेपासूनच स्वसंरक्षणाचे धडे दिले गेले पाहिजे. माझी तुम्ही सगळे निवडून आलेलंच आहेत, मुलं सगळी बॉडी निवडून आलेलीच आहे. तर तुम्हाला सगळ्यांना नगराध्यक्षांना विनंती आहे, गावांना विनंती आहे, पहिल्या महिन्यापासून तुम्ही प्रत्येक शाळेत एक शिक्षक नेमून टाका की जे मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे दिले जातील. पूर्ण 5 वर्ष हे चालत राहिलं पाहिजे आणि आपल्या गावातल्या प्रत्येक मुलीला स्वतःचं संरक्षण करता येईल असं धडे आपण त्या माध्यमातून दिले. काही मुलांनी सांगितलं की आम्हाला नवीन नवीन कोर्सेस पाहिजेत, त्याचे कॉलेजेस काढा किंवा तो कोर्स आहे या कॉलेजमध्ये वाढवा. निश्चितच त्या दृष्टिकोनातून म्हणजे जसं विशेषतः कॉम्प्युटरच्या बाबतीत सगळ्यांनी सांगितलं की त्यातले अजून काय ऍडव्हान्स शिक्षण आले ते देण्याचं काम करावं. निश्चितच येत्या 2-3 वर्षांमध्ये त्या पद्धतीचे कॉलेज आपण सुरू करू. आपल्याकडे मेडिकल कॉलेज नव्हतं, आता त्याची सुद्धा मान्यता आली आहे. BHMS कॉलेजची मान्यता आलेली आहे, या वर्षीपासूनच सुरू झालेलं आहे. म्हणजे पुढच्या वर्षीपासून आयुर्वेदिक डॉक्टर आपल्या गावातून जास्तीत जास्त मुलांना ऍडमिशन घेता येतील. बाहेर जायची गरज नाही, आपल्या गावातच आता तुम्ही डॉक्टर होऊ शकता. 100 बेडचं हॉस्पिटलची जागा सुद्धा मंजूर झाली, गेली अनेक वर्ष पेंडिंग होती. पोलीस कॉलनीच्या समोर आता सुसज्ज असं मोठं हॉस्पिटल होते आणि तिथं सगळे उपचार केले जातील. शासकीय रुग्णालय आपण ते उभं करतोय, त्याचा फायदा गावातल्या जनतेला होईल. अजून एक बाबांना सूचना करणार आहे मी नगराध्यक्षांनी सगळ्याच बॉडीला, की इथून पुढं जेवढ्या काही मोठ्या कमर्शियल इमारती गावामध्ये होते, खासगी दुकानदारांच्या असो नाही तर मोठ्या संस्थेच्या असो, त्या प्रत्येक दुकानदार असेल किंवा तिथून मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स होत असेल तर प्रत्येक शॉपिंग कॉम्प्लेक्सला कंपल्सरी त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था असली पाहिजे, जेणेकरून माझ्या गावातल्या सगळ्या भगिनींना त्याचा खरेदीला गेल्यानंतर वापर करता यावा. जिथं जागा नाही, जसं पुण्यामध्ये जुन्या बसेस खरेदी केलेल्या आहेत, भंगारात गेलेल्या आहेत, आणि त्याच्यात महिलांसाठी खास शौचालय उभे केलेले आहेत. तशा तुम्ही खरेदी करा आणि आपल्या गावात जिथं जागा होत नाही त्या ठिकाणी बसेस ठेवा, जेणेकरून महिलांना त्यामध्ये त्याचा फायदा होईल. अल्पसंख्याक समाजासाठी मुस्लिम समाज असेल, जैन समाज असेल, केंद्रातून जेवढा काही निधी आणता येतो आणि आपल्या गावामध्ये विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जे समाज अल्पसंख्याक दर्जाखाली येतात त्याचं मी पत्र गेल्या महिन्यात कलेक्टरला दिलेलं आहे की माढा लोकसभा मतदारसंघात जिथं अल्पसंख्याक समस्या आहे त्याची आकडेवारी काढायला सांगितलेली आहे. कलेक्टर ऑफिसची ती आकडेवारी काढून तयार आहे. आता आपण त्याचा एक प्लॅन तयार करतोय पूर्ण माढा लोकसभा मतदारसंघाचा, आणि त्यात मग शाळा असतील, दफनभूमी असतील, अजून काही इतर गोष्टी असतील
की ज्या केंद्राच्या नावामध्ये बसते ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायचं आणि त्यात सुद्धा अकलूजला आपण जास्तीत जास्त निधी आणून कसा फायदा करून देता येतोय हे पाहणार आहे. नवीन पोस्ट ऑफिस करणार आहे आपण. आपलं अकलूजचं जुनं पोस्ट ऑफिस आहे ते खासगी जागेत आहे. आता केंद्राच्या माध्यमातून नवीन सरकारी जागेत आपण बांधणार आहोत पोस्ट ऑफिस. नुसतं पोस्ट ऑफिसचा विचार करतात काय उपयोग आहे आम्हाला पोस्ट ऑफिसचा. तर आज सगळ्यात स्वस्ताची कुरिअर सर्व्हिस कुठली असेल तर ती पोस्टाची. त्या पोस्टाच्या कुरिअर सर्व्हिस मध्ये त्याचं एक सेंटर स्वतंत्र आपण आपल्या गावासाठी मागणार आहोत. आणि ते सेंटर आल्यानंतर माझ्या भगिनी ज्या बचत गट चालवतात त्यांनी उत्पादित केलेला माल भारत नाही तर अख्ख्या जगभर स्वस्त दरामध्ये कसा पाठवता येईल या दृष्टिकोनाची योजना आपण आणणार आहोत. आणि अकलूजमध्ये शिक्षण एवढं झालेलं आहे आणि समृद्धी एवढी झालेली आहे की सगळ्यांना पासपोर्ट काढायला पंढरपूरला जायला लागते. मी त्याचा सुद्धा पाठपुरावा चालू केलाय की अकलूजला पासपोर्ट ऑफिस उपलब्ध झालं पाहिजे. इथले इथं पासपोर्ट आपल्याला मिळाला पाहिजे. मागच्या 15 दिवसापूर्वी शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शीतल आणि त्यांचे संचालक मंडळ दिल्लीला गेले होते प्रदर्शन बघायला शिक्षण क्षेत्रात. आणि तिथं त्यांनी एक करार केलेला आहे. मी माझ्या 2-3 भाषणात बोलायचं विसरलो. जगातलं सगळ्यात सर्वोत्कृष्ट शिक्षण कुठं दिलं जातं तर ते नेदरलँड्स मध्ये दिलं जातं. तर तिथल्या संस्थेशी त्यांनी करार केलेला आहे आणि तिथली शिक्षण पद्धती आपल्या भागामध्ये कशी आणता येईल आणि आपल्या मुलांना ते शिक्षणाचा दर्जा अजून कसा वाढवता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी करार केला. अजून मी आणि दादा एक प्रयत्न करतो की रशिया आणि युक्रेन मध्ये भारतीय माणसांची मेडिकल कॉलेजेस आहेत तिथं आणि भारतापेक्षा स्वस्त मेडिकल एज्युकेशन तिकडं होत आहे. तर आमचं त्यांच्याबरोबर टायअप करायचं चाललंय. मी त्यांना आमंत्रित केलेलं आहे की तुम्ही या आणि आमच्या इथल्या सगळ्या शिक्षण संस्था बघा. त्यांचा आपला टायअप झाला तर आपल्या इथले अनेक विद्यार्थी ज्यांना इथली फी परवडत नाही ते युक्रेन आणि रशियामध्ये जाऊन डॉक्टर होऊ शकतात आणि पुन्हा आपल्या गावच्या सेवेमध्ये येऊ शकतात. या दृष्टिकोनातून सुद्धा आपला प्रयत्न चालू आहे. बौद्ध विहार आपलं गेली अनेक वर्षाची प्रलंबित प्रश्न होता. मागच्या महिन्यामध्येच आम्ही कमिटीची बैठक घेतली. तिथं रणजितदादांनी जवळजवळ 30 लाख रुपये त्यांच्या आमदार फंडातून दिलेले आणि मी माझ्या आमदार फंडातून 20 लाख रुपये दिलेले. आता त्याचं वॉल कंपाऊंडचं काम आचारसंहिता संपल्या केंद्र निघून चालू होईल आणि आता डिझाईन फायनल स्टेजमध्ये एकदा डिझाईन फायनल झाले की बौद्ध विहारचं सुद्धा अकलूजच्या जनतेच्या इच्छेप्रमाणेच ते बांधलं जाईल आणि त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. वसतिगृहाचा एक प्रश्न आहे. मागच्या महिन्यामध्ये मी समाज कल्याण अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि आता 20 ते 25 डिसेंबरच्या दरम्यान कलेक्टर साहेब म्हणजे मी वेळ देतो. अकलूजमध्ये जागा मी शोधलेली त्यासाठी आज सांगणार नाही तर का बाकीचे चोरतील माझा स्वतः. अजून एक दिवस आहे प्रचाराचा मतदानाचा त्यामुळे आज सांगत नाही. जागा मध्यवर्ती आहे. 2 एकर जागा आहे. त्यांना 4 एकर पाहिजे होती परंतु 2 एकराची जागा आहे. त्याची बैठक कलेक्टर झेडपीचे सीओ नगरपालिकेचे सीओ आणि आपली जी काही नवीन बॉडी निवडली आम्ही असे सगळेजण बैठक घेऊ आणि पुढील वर्षी मी शिरसाट साहेबांना सुद्धा भेटलो मंत्र्यांना. त्यांनी मला ग्वाही दिलेली आहे तू फक्त मला जागा उपलब्ध करून दे तुला लागेल तेवढा पैसा वसतिगृह बांधण्यासाठी देतो आणि नुसतं इथलं नाही तुझ्या मतदारसंघात सगळे प्रस्ताव घेऊन ये सगळ्या वसतिगृहांना मी पैसे देतो म्हणून त्यांनी आश्वासित केलेलं आहे. त्यामुळं लवकरच आपण आपल्या जिल्ह्यातले सगळे प्रस्ताव घेऊन त्यांच्याकडे जातोय आणि सगळीकडे आपण वसतिगृह उपलब्ध करून देतोय. विकास झाला नाही आपला
आता सगळ्यात जास्त वेगवान भाग कुठला वाटतोय आपल्या परिसरात? तो माळेवाडीचा वाटतो. मी नुसतं प्रतापशिव चौकातनं वेळापूरच्या दिशेने चालला, जेवढे जेवढे काय महागडे ब्रँड आहेत गाड्यांचे, त्याचे सगळे शोरूम माळेवाडीत आहे. समृद्धी आली म्हणून या शोरूम आल्या. मोठ्या कंपन्या येतील का गावामध्ये कुठल्या? इथं लोकांची ती ऐपत निर्माण झालेली आहे. मग मदनदारांनी जर सांगितलं की सरकार मशीदपासून ते आजपर्यंत तालुक्याचा गावाचा जो विकास झाला यातनं समृद्धी निर्माण झाली म्हणून या शोरूम्स वाढत झाले. आणि माळेवाडी अकलूज मध्ये घ्यायचं कारणच का, तर अकलूजचा जुना भाग आहे हा. गाव विस्तारते आणि ग्रामपंचायतला झेपणार नाही म्हणून आपण एकत्रितरित्या नगरपालिका केली. आणि आता माळेवाडीसाठी आपली बॉडी आल्यानंतर जसं क्रीडा संकुल आहे तसं अजून एक ग्राउंड इथं माळेवाडीत सेपरेट केलं आहे. माळेवाडीत स्वतंत्र भाजी मंडईची जागा सुद्धा केली जाईल आणि चांगल्या पद्धतीची भाजी मंडई या ठिकाणी उभी केली जाईल, जेणेकरून या भागातल्या शेतकऱ्यांना त्यांचा माल सुद्धा विकता येईल तिथं. आणि आता भाग वाढत चाललेला आहे, नोकरदार वर्ग खूप वाढत चाललेला आहे या भागामध्ये, त्यांना सुद्धा तिथं जवळच्या जवळ खरेदी विक्री करता यावी या दृष्टिकोनातून आपण डेव्हलपमेंट करणार आहे. आता सगळे ज्येष्ठ मंडळी म्हणतील आणि त्यातल्या माझे गुरु नरोटेश्वर म्हणतील आम्ही आता म्हातारा झाले, रिटायर झाले. तर ज्येष्ठांसाठी सुद्धा या ठिकाणी नाना नानी पार्क उभा करणार की जिथं फक्त ज्येष्ठच बसतील आणि त्यांना उठायची बसायची व्यवस्था असेल, तिथं वाचनासाठी पेपर असतील, त्यांच्या करमणुकीची सगळी साधनं असतील. आता आया म्हणतील आमच्या बारक्या पोरांचं काय, त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र भाग, युवकांसाठी स्वतंत्र क्रीडांगण, लहान मुलांसाठी वेगळं आणि ज्येष्ठांसाठी वेगळं. लहान मुलांच्यात आई पण आली, कारण लहान मुल तरी एकटं जाऊ शकत नाही, त्यामुळे तुमच्या दोघांसाठी माता बालक पार्क करू आपण. आणि माळेवाडीतली जी तरुण पिढी आहे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. इथं जेवढे जेवढे प्लॉटिंग तयार होईल, सगळ्या वाडीला माझी सूचना आहे, प्रत्येक प्लॉटिंग मध्ये ॲम्युनिटी ठेवायलाच लावायची. ॲम्युनिटी ठेवली की त्यात शॉपिंग कॉम्प्लेक्स निर्माण होते. ती नगरपालिकेने ती जागा खरेदी करावी ॲम्युनिटीची आणि त्यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा करून माळेवाडीतल्याच मुलांना त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी ते गाळे द्यावेत अशी मी तुम्हाला सगळ्यांना सूचना करतो. आणि आपण करून घ्यायचंच आहे ते, जेणेकरून या भागातल्या तरुणांना आपल्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. पत्रकार मंडळींना मला काय विचारायचं आहे, काल सुद्धा मी एक निरीक्षण केलं का सोलापूर जिल्ह्याचं, सगळीकडे इलेक्शन चालू आहे, सांगोल्यात चालू आहे, पंढरपूरला चालू आहे, तिकडं अक्कलकोटला चालू आहे, सगळ्याच तालुक्यांच्या ठिकाणी नगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे. राज्याचे मुख्यमंत्री मोदी आले, सांगोल्यात भारतीय जनता पार्टीचा एकच उमेदवार उभा आहे, तो फक्त नगराध्यक्षाचा. त्यांचा स्वतःचा जिल्हाध्यक्ष सुद्धा दुसऱ्या चिन्हावर उभा आहे, आपण पांगुळगडा. तिथं आले मुख्यमंत्र्यांनी, तिथं सभा घेतली, डायरेक्ट अक्कलकोटला गेले, तिथं सभा घेतली आणि गेली. तिथं अख्खी भारतीय जनता पार्टी 27 जागेवर लढती करत मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला काही चक्कर मारली नाही. ह्याच्यावरून लक्षात घ्या, माळशिरस तालुक्याने पुण्याचं पॅकिंग चालू झालेलं आहे याचे संकेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले. कारण सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत आणि असला गोष्टी त्यांना आवडत नाहीत, म्हणून त्यांनी बरोबर तसं तिकडे गेले आणि निवडून गेले.
एवढंच प्रेम ह्यांच्यावर असतं तर गॅरंटेड सभा अकलूजला घेतली असते आता ते दिसलंय तुम्हाला, तुमच्या लक्षात आलं नाही कोणाच्या पत्रकारांच्या ते एआय जनरेटेड गोष्टी आहेत त्या सगळ्या, फोन व्हिडिओ. आणि अजून सांगतो, तुम्ही मला खासदार करून पाठवले दिल्लीत, बघा या 5-6 महिन्यात केंद्राचं पण सरकार पडेल आणि राज्याचं पण सरकार कसं पडेल मी सांगत. तिथं बसतोय, आम्हाला कळते ना काय होणार आहे. मग तुम्ही आहे ना आम्ही आहे जेव्हा अधिक वेळ घेत नाही. जाता जाता एक शेअर सांगतो मी, बचत गटाच्या महिलांचं सुद्धा बोलवलं नाही की आपण बचत भवन बांधणार की जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना तुम्ही तयार केलेला माल विकता येईल. दुसरी गोष्ट, दरवर्षी 100 महिलांना देशभरात कुठेही मोठं प्रदर्शन भरू देत, ते प्रदर्शन दाखवायला नेणार, तिथून आणलं की बँकेकडे नेणार, बँकेकडनं कर्ज उपलब्ध करून देणार, तुम्हाला त्या मशिनरी उपलब्ध करून देणार. आणि आता सगळं ऑनलाईन मार्केटिंग आहे, तेव्हा ऑनलाईन मार्केटिंगचं सुद्धा प्रशिक्षण तुम्हाला देणार की तुमचे पदार्थ तुम्ही जगभर कशी विक्री करू शकाल. या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देऊन त्याची 100% ग्वाही सगळ्या माता भगिनींना मिळेल. जाता जाता एक शेअर तुमच्या सगळ्यांसाठी म्हणतो आणि माझं भाषण संपवतो. अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है, अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है, रंग बदलने वालों को हम बाद में देखते हैं. सुषमाताई उमरग्यावरून निघाले, परंतु आता टाइम संपत आलेला आहे, ते पोहोचणार नाही. आले की आम्ही त्यांचा पाहुणचार करून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मी की तुम्हाला सगळ्यांना त्यांचे विचार ऐकायचे होते. पुन्हा कधी ना कधी त्यांची संधी उपलब्ध करून देऊ असं सांगतो. धन्यवाद.